ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव आहे, अंगावर काटे आले माझ्या अक्षरशः ऐकताना. आणि म्हणजे काय आपले प्रारब्ध असतील ते आपल्याला भोगायला लागतात, पण एक मार्ग जो आहे आपल्याकडं, त्या मार्गाने प्रारब्धाचे भोग कमी करता येतात तर येतातच. पण काही काही गोष्टी आपण काय म्हणतोय, ज्या नशिबात नसतात ते सुद्धा आपल्याला गुरु मिळवून देतात. हे मात्र खरं अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. अनुभव खरंच स्किप करू नका. खरंच व्हिडिओ स्किप न करता ऐका. एकन एक क्षण मला असं वाटलं ना, की खरंच म्हणजे आई, आपण म्हणतोय आई हा शब्द जो आहे तो आपण आपले आईन म्हणजे आपले गुरु म्हणतोय आपण, पण आईंना आई आपण म्हणतोय. कारण 9 महिने पोटात वाढवणारी जी आपली आई असते ना, ती सुद्धा आपल्याला कंटाळेल, पण आपले प्रारब्धाचे भोग कमी करायला आणि आपल्याला सगळ्या त्रासातून बाहेर काढायला आई कधी कंटाळत नाही. त्या आयुष्यभर नव्हे, आपल्या आयुष्यानंतर सुद्धा आई आपले सगळे भोग कमी करण्यासाठी झटत आहेत, झटणार आणि झटत राहिलेत आजपर्यंत सगळ्यांसाठीच. हे प्रत्येक अनुभवातनं तर मी बघत आलेले आहे. तर तुम्हाला सांगते, ह्या ज्या ताई आहेत, मला तुम्ही तुम्हाला खरं सांगते, तुम्ही ज्याला फोन करताय ना 2 ते 3 या वेळेत करा प्लीज. म्हणजे आता ह्या ताईंनी पण खूप वेळानं केला फोन. पण कसं होतं माहिती आहे का, की तुम्ही फोन करताय, होय बरोबर आहे, पण त्यावेळेला मी बोलू शकताच असं नाही. त्यामुळं जी वेळ फ्री आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. 2 ते 3 या वेळेत जर फोन केला तर खूप चांगलं होईल. तर तुम्हाला सांगते, ह्या ताईंनी नाव किंवा गाव सांगायला नको म्हटलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही नाव गाव सांगितलं तर उलट खूप चांगलं. आपल्या आईंचे भक्त कुठं कुठंपर्यंत आहेत हे सगळ्यांना कळेल आणि आपल्या आईंची मंदिरं कुठल्या कुठल्या भागांमध्ये आहेत हे सुद्धा कळेल. तर त्यामुळं नाव आणि गाव सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. पण बऱ्याच जणांची इच्छा असते की, आणि अनुभव पण काही काही वेळेला असे असतात की ते सगळ्या नावागावासहित सगळ्यांना कळू नयेत असं वाटतंय काही काही जणांना. असो, तर अनुभवाकडे वळूया. तर त्या म्हणतात की माझं लग्न झालं, सॉरी लग्नच मध्ये काढलं मी. माझं शिक्षण झालं त्यावेळेला मी आईंच्या मार्गात होते, पण अगदी नत जमा असल्यासारखं त्यांचं म्हणजे सेवा किंवा उपासना होती. म्हणजे ज्या वेळेला माझं लग्न ठरायचं हे होतं, त्यावेळेला मी कधीतरी आईंच्या ह्याच्यात जायची, मंदिरात जायची असं त्या म्हणतात. की म्हणजे मैत्रिणींसोबत ह्याच्यासोबत आपण एक म्हणतोय ना, की हे चाललंय म्हणून मी चालले, असं अशा प्रकारचं होतं. आणि मैत्रिणींसोबत कधीतरी मी जायची, एवढंच काय ते. आणि नंतर लग्न झालं. इतकं छान मला मिळालं म्हटलं, एवढं सुंदर घर. म्हणजे माझ्या माहेरात जशीच प्रॉपर्टी तशीच सासरमध्ये पण. 3 भावांमध्ये मी एकटी, त्यामुळं मी लाडात वाढलेले होते म्हटलं. आणि त्या सासरमध्ये पण खूप चांगली फॅमिली. असं काहीच नव्हतं की माझं काही वाईट आहे असं. तर फक्त सासू-सासरे आणि आम्ही दोघं एवढंच काय ते होतं म्हटलं. आणि एक दीर वगैरे होते, ते पण लांब होते राहायला. आणि नणंद त्या पण लग्न करून गेलेल्या होत्या. तर पहिले म्हटलं 3 महिने मला असं वाटत होतं की लग्नानंतर दुःखी कुणी असू शकत नाही. म्हणजे दुःख काय काय असते मला काहीच कल्पना नव्हती. मला वाटत नव्हतं की एवढं पण दुःख असेल माणसाच्या आयुष्यात. आणि इतकं सुंदर माझं लाईफ चालू होतं. आणि एकदा म्हटल्या 3 3.5 महिने झाले लग्नाला, आणि तोपर्यंत मला दुःख ह्या शब्दातला दू सुद्धा मला माहिती नव्हता. आणि 3.5 महिने झाल्यानंतर आम्ही एकदा त्यांच्या आत्यांच्या घरी गेलो. आणि मला काहीच कल्पना नव्हत्या म्हटल्या. त्यांच्या आत्यांच्या गावी गेलो आम्ही, त्यांच्या आत्यांच्या घरी. आणि त्यांच्या आत्या लग्नाला आल्या नव्हत्या म्हटल्या. तर माझ्या मिस्टरांच्या आत्या लग्नाला आल्या नव्हत्या. आणि मी त्यांच्या घरी गेले. आम्ही दोघं पण गेलेलो. तर थोडे 1-2 दिवस राहिलो. आणि त्याच्यानंतर अचानक काय झालं, आत्यानी मला पुढं पाठवून दिलं सासरी.
म्हटलं पुढं पाठवून दिलं. आणि त्यांचं काहीतरी काम होतं आत्यांचं करायचं, म्हणून त्यांनी थांबवून घेतलं त्यांना, मिस्टरांना थांबवून घेतलं. आणि तरी मला यायला नको वाटत होतं म्हटल्या. पण झालं असं की मिस्टर पण म्हटले ठीक आहे तू जा 2 दिवस पुढं. आणि तर मला सगळं व्यवस्थित त्यांनी पोचवायची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांनी थांबले म्हटले तिथे. आणि तिथं थांबल्यानंतर त्यांनी आले म्हटले बरोबर 5व्या-6व्या दिवशी. 2 दिवसाचं काम होतं, पण 5-6 दिवस त्यांना लागले म्हटलं. काय झालं माहिती नाही म्हटले. 5व्या-6व्या दिवशी ज्यावेळेला माझा नवरा परत आला, तर त्यावेळेला तो पूर्वीचा नवराच नव्हता माझा म्हटलं. काय होतं मला माहिती नाही म्हटलं. मग त्यांनी हा विषय पण मला हे करायला सांगितला. त्यांनी म्हटलं की ताई असं काय असतंय का हो, की करणी वगैरे हे ते. तर ह्या विषयावर पण आपण वर बोलू आपण लाईव्हमध्ये. आधी अनुभव सांगते. तर मी तुम्हाला सांगते, त्या म्हणतात की त्याच्यानंतर विनाकारण म्हणजे 3.5 महिन्यात असं कधीही घडलेलं नव्हतं. आणि ज्या दिवशी त्यांनी आले ना, त्या दिवशी संध्याकाळी इतकी भांडणं घरात, म्हणजे माझी त्यांची नाही, त्यांच्या आईवडिलांची आणि त्यांची भांडणं. आणि त्यात मध्ये मी गेल्यानंतर मला इतक्या जोरात मारली माझ्या नवऱ्यानं म्हणले, इतकं जोरात. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा असं वाटलं की काय मी माझ्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला नाही आणि हे काय. आणि मी एवढ्या जोरात पडले जाऊन भिंतीच्या तिथं मला असं कोपराला लागलं म्हणलं खूप जोरात पडल्यावर. आणि मला इतकं म्हणजे राग पण आला म्हणला की काय आहे हे. आणि त्यांची कशावरनं तरी किरकोळ ह्याच्यातनंच एवढी वादावादी वाढत गेली आणि ती भांडणं पेटली. आत नंतर मी बेडरूममध्ये निघून गेले म्हणलं. आणि त्यानंतर त्यांनी मला समजवायला आले. तर समजवायला आल्यावर मला पण राग होता म्हणला त्या गोष्टींचा. आणि मी थोडंसं अजून राग अजून व्यक्त करणार, म्हणजे माझ्या डोळ्यात राग होता ते त्यांना पण दिसत होतं. पण मी अजून काय बोलणार तोपर्यंत त्यांनी दुसरी थोबाडीत मारली म्हणलं मला. आणि मला सहन करण्याच्या पलीकडचंच ही गोष्ट झाली की काय माझी चूक काहीच नव्हती. मी ह्यांची भांडणं सोडवायला गेले किंवा माझ्याकडनं काय चूक झाल्या म्हणून घरात भांडणं झालेत असं पण काही नव्हतं. आमचं सगळं रिलेशन चांगलं होतं, सगळं चांगलं होतं म्हणलं. आणि नंतर असं हे झालं की मला कळेना की भानगड काय आहे. आणि नंतर मी येऊन माझ्या सासूबाईंना म्हटलं की मी तुमच्याजवळ झोपते म्हणून. आणि सासूबाई आणि मी झोपले म्हटलं. आणि माझे सासरे हॉलमध्ये झोपले अक्षरशः म्हटलं. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस असंच घरात कुरबुर चालू होती. सकाळी जायचे त्यांनी आणि संध्याकाळी यायचे, असं करायचे. आणि मग ते त्यांचे सासूबाई वगैरे पण हे करायला लागल्या की काय असं एकदम काय झाले, त्यांना विचारायला लागल्या, हे करायला लागल्या. पण ते व्यवस्थित उत्तरं देत नव्हते. मग नंतर असं बोलण्यातून म्हणजे मला ह्यांनी कुणी काय कळू दिलं नव्हतं म्हटल्या. आणि ह्यांच्या बोलण्यातून मला कळलं की आत्यांची मुलगी त्यांना करायची होती. म्हणजे त्यांच्या मनात होतं असं नाही, पण आत्यांची मुलगीबरोबर त्यांचं लग्न आधी ठरलेलं होतं. आणि त्याच्यातनं काहीतरी त्यांचं फॅमिली प्रॉब्लेम पण त्यांनी म्हटलं की त्या ताई म्हणत होत्या, मला शेवटपर्यंत त्यांनी कळू दिलं नाही काय झालं. पण त्यांचं काय होतं मला काहीच, म्हणजे घरच्यांनी पण कळू दिलं नाही, नवऱ्यानं पण कळू दिलं नाही. पण त्यांचं काय होतं मला माहिती नाही. पण माझं विनाकारण वाटोळं झालं म्हटलं. काय प्रारब्धाचे भोग असतील ते. पण त्यांनी इथंपर्यंत हे केलं की आई-वडिलांनी वगैरे सगळं दागिने वगैरे दिलेले होते. म्हणजे हे खूप जास्त काय त्यांनी सांगितलं. पण मी तुम्हाला आता थोडक्यात किती सांगावं मलाच काय कळेना झालं. तर त्या सांगत होत्या की हे खूप असंच काही छोट्या-छोट्या गोष्टीतून रोज भांडणं व्हायला लागली. आणि मग ते असं तिरकंच बोलायचे. सरळ काय विचारायला गेलं की तिरकं बोलायचे. आणि नंतर असं झालं, आपण म्हणतोय ना ही गोष्ट बऱ्याच लेडीजच्या बाबतीत खरंच खरी आहे. बऱ्याच नाही, 99% लेडीजच्या बाबतीत, 90% तरी लेडीजच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. नवरा जर व्यवस्थित नसेल तर सगळे आपल्याबरोबर जे चांगले असतात ना ते परत वाईट होतात.
ही मात्र गोष्ट खरी आहे. आणि तसंच काहीसं माझ्याबरोबर झालं म्हटलं. माझ्याबरोबर चांगले वागणारे सासू सासरे पण नंतर माझ्याबरोबर चांगले वागणार, का तर नवराच हिला किंमत देत नाही आहे. आणि मी किती दिवस लपवणार म्हटलं. मी जवळजवळ 7 महिने तसे काढले, 6-7 महिने पुढचे तसे काढले. रोज मी काहीतरी विचारायला बघायची, त्यांनी काय सांगायचे नाहीत. काय झाले नक्की मला काहीच माहीत नसायचं. घरी जेवायचं नाही, निघून जायचं. कधी-कधी जेवू वाटलं जेवायचं, कधी जेवण चांगलं झालं. एका रेसिपीला किंवा एका माझं काही करण्याला कौतुक करणारा 3.5 महिने, मी फक्त 3.5 महिने आठवायची ते पहिले आणि मी रोज रडायची म्हटल्या त्या. पण असं कधी वाटलं नाही की म्हणजे काहीतरी देवाचं करावं किंवा काय. आणि एकदा असंच मग 6 महिन्यानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हटल्या. आणि त्यावेळेला ती म्हणली, तिला मी बोलले आणि आईला कसं सांगायचं, मला फार त्रास व्हायला लागला इथं तर ती म्हटली की बालोपासना वगैरे ते जरा वाचत जा आणि आईंचं काहीतरी आहे का तुझ्याकडं ते वाचत जा. मग माझ्या लक्षात आलं म्हटलं, नाहीतरी इतक्या दिवसात माझ्या काही लक्षात नव्हतं म्हटल्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की आईंचं काहीतरी तर करावं. आणि मग मी त्या दिवशी नेटवर वगैरे हे केलं म्हटलं. माझ्याकडे काही पुस्तकं वगैरे मी काहीच घेऊन गेलेले नव्हते म्हटल्या. आणि मग मी नेटवर वगैरे हे केलं आणि भजनाचे वगैरे मग व्हिडिओ. मग मी काय करायचे, 4 ते 5:30च्या दरम्यान भजन करायचे म्हटलं, सायंस्मरण. मग मी आठवड्यातनं कधीतरी जायची. ते मी रोज नेमानं 4 ते 5:30 ह्या वेळेत मी भजन माझ्या बेडरूममध्ये बसून करायला लागले म्हटलं. पण त्याच्यानंतर तर इतका भयानक त्रास व्हायला लागला की असं वाटलं मी हे उगीचच करायला लागले का काय. मग मी एकदा परत माझ्या मैत्रिणीला फोन केला, असं व्हायला लागलं. तर ती म्हटली, सोडू नकोस, आता तू करायला लागलास ना, तो सोडू नकोस, काय व्हायचं ते होऊ दे. देवाचं करताना त्रास होईल पण काहीतरी वाईट तर होणार नाही, असं म्हटली ती. मग मी म्हटलं तसंच भजन करायला आले. आणि एक दिवस म्हटलं की भांडणं ह्यांची म्हणजे सासऱ्यांची आणि मुलाची भांडणं. आणि त्यांनी म्हणजे मी 3.5 महिन्यात कधीही माझ्या नवऱ्याला कधीही पिलेलं बघितलं नव्हतं. ड्रिंक करून माणूस आला आणि मी ह्यांची भांडणं करून त्यांनी निघून गेले. त्यांनी ड्रिंक करून घरी आले म्हटले. आणि ऑफिसला जातो म्हणून जाणारा नवरा ऑफिसमध्ये पण दांड्या मारायला लागला होता. काय नक्की चाललेलं आहे ह्यांचं काही मला माहीत नाही, काय झालं होतं. आणि ते ड्रिंक करून आल्यानंतर मला ते सहन झालं नाही आणि मी बडबडताना त्यांनी माझ्या कानाखाली मारली आणि सासू सासरे उठून येऊन मलाच बडबडायला लागले म्हणले, तो ड्रिंक करून आलाय, मग काय आता एवढे दिवस एवढं बघितलेस काय, आबाळ कोसळलं काय, हे झालं काय, असं काय काय बडबडायला लागले म्हणले. आणि मला अक्षरशः असं वाटलं त्या दिवशी की घरातून निघून जावं, तरी मी शांत राहिले म्हटले. आणि नंतर त्यांनी बेडरूममध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला मला ते सहन करण्याच्या पलीकडचं सगळं होतं. त्यावेळेला इतका मला मानसिक पण त्रास झाला म्हटले. मी उठले आणि नवऱ्याच्या थोबाडीत लगावली म्हटले. आणि हे झाल्यानंतर माझ्या केसांना फरफटत धरून बाहेर आणलं. सासू सासरे पण आले आणि हिनं मला मारलं असं म्हटल्यावर त्याच दिवशी मला घराच्या बाहेर. आणि मी विचार करता की बाबा सगळं व्यवस्थित असताना म्हणजे खरंच जातीवंत मुली अशा म्हणायला लागतील की आईवडिलांना न सांगता ह्या मुली सहन करतात. अजूनसुद्धा बऱ्याच लेडीज आहेत, आपण सहन करत असतोय पण सहन करताना काही वेळेला लोक फार म्हणजे आपली लिमिट क्रॉस करतात. आणि मला त्यांनी घराच्या बाहेर काढलं म्हणलं. त्या दिवशी मी ठरवलं की परत नाही यायचं आणि मी माहेरात निघून गेले. माझं काहीसुद्धा घेतलेलं नव्हतं म्हटलं आणि मी निघून गेले. आणि मी पहिल्यांदा गेले त्यावेळेला आईनं मला असं बघितलं आणि 3.5 महिन्यानंतर परत आम्ही कधी गेलोच नव्हतो म्हटलं. फोनवर कधी बोललो केलो तर आईला मी कधी काहीच असं जाणवू दिलं नाही, कधीच हे केलं नाही. आणि मला असं बघितल्यावर आईला किती मोठा शॉक बसला असेल विचार करू शकताय म्हटल्या त्या. आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय पण जेवढं सांगायला पाहिजे तेवढं तरी सांगायला पाहिजे असं वाटतंय. तर त्या म्हणतात आईची अवस्था इतकी बेकार होती.
मला काहीच सुचत नव्हतं, म्हणजे मी काय करावं. आणि आई काय झालं नक्की त्यांना काहीच कळायला मार्ग नव्हता. आई रडायला लागली एकदम माझी अवस्था बघून. आणि भाऊ वगैरे माझे सगळे विचारायला लागले. मला काहीच सांगण्याचे ह्याच्यात नव्हते. मग जाऊ दे म्हणून त्यांनी खायला घातलं मला. आई माझ्याजवळ बसून म्हटली, मला थोपटून झोपवायचा प्रयत्न करत होती. मी रडत होते, आई पण रडत होती. "बरं जाऊ दे, तू काय सांगू नको, तू झोप आधी, जरासं खाऊन घे, कसं कसं तरी आईनं खायला लावलं आणि तू झोप आधी, शांत झोप, नंतर बोलू." असं करून आई झोपवायला लागला. पण आई पण रडत होती आणि मी पण रडत होते म्हटलं. मग नंतर झालं असं, की म्हणजे खरंच असे प्रसंग येऊ नयेत कुणाच्या आयुष्यात. पण आपण म्हणतोय ना, जे भोग असतात ते भोगल्याशिवाय वाट नसते पुढं. म्हणून ना आयुष्यात एकटेपण आपण म्हणतोय ना, आयुष्यात कुठल्या क्षणाला मुलगा असू दे, मुलगी असू दे, आई-वडील असू दे, भाऊ-बहीण, नवरा, बायको कुणीही असू दे, कोण कधी साथ सोडेल. मग ते आयुष्यातनं कायमची असू दे किंवा अशा कुठल्या प्रसंगातनं असू दे, कुठल्याही प्रसंग, कोण कधी सोडेल माहीत नाही. त्यामुळं आपण एकटं खूप चांगला आनंद लुटण्याची सवय जर लागली ना, तर मला नाही वाटत जगाची म्हणजे जगात कोण आपल्याला दुःखी करू शकते, हे मला तरी वाटते. आणि हे संतांनी शिकलेलं असतंय म्हणून संत सुखी असतात. हे माझं माझं मत आहे. तर तुम्हाला सांगते, मग त्याच्यानंतर संध्याकाळी सगळं मी सांगितलं म्हटलं सविस्तर. असं व्हायला लागलं कितीतरी महिने. आई म्हटली, "काय देवाचं वगैरे बघायचं का? काय म्हणजे तिथनं आल्यानंतर लगेच तसे प्रकार घडायला लागलेत. तर बघायचं का? आणि हे हे करायचं का?" तर म्हटलं, माझं माझं मन म्हणत होतं मला, की माझा नवरा मला जसा पूर्वी होता तसा पाहिजे. आणि एक मन म्हणत होतं, मला आता नको, प्रपंचच नको, बास, फार झालं. असं एक मन म्हणत होतं आणि एक मन असं म्हणत होतं. तर आईनं बरेच म्हणजे असं ठिकाणी विचारलं वगैरे. तर असं सांगतात काय काय, ते त्या गोष्टी आता मी नाही बोलत. पण त्यांनी तसं सांगितलेलं होतं, की हे करा, ते करा वगैरे. तर म्हटल्या 2-3 गोष्टी आम्ही केल्या. पण माझ्या वडिलांना ह्या गोष्टी नाहीत पटत. 2-3 गोष्टी केल्या त्यांनी पण आमच्या हट्टापायी. पण काही रिझल्ट नव्हता. तिकडनं फोन करून मला शिव्या देणं, हे करणं. मी फोन नाही केला तरी पण फोन. आणि मग माझे वडील आणि भाऊ एक दिवस इतके चिडले. म्हटले, की "आम्हाला डायव्होर्स पाहिजे, दुसरं आम्हाला काहीच नको आहे. आमची मुलगी आम्हाला जड नाही आहे, डायव्होर्स पाहिजे आम्हाला." आणि त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकार घडत असताना, माझी मैत्रिणीबरोबर बोलणं होत असताना, आईचं भजन तेवढं तू चुकवू नकोस. जे आता एकदा घेतलेस ना हातात. माझ्या मैत्रिणी पण फार करत होत्या असं नाही म्हणलं. पण एकदा घेतलेस ना हातात, आता काही हे करू नकोस म्हणल्या. मागं हे करू नको आणि तू व्यवस्थित हे कर. तुझं चालू ठेव. काय व्हायचं ते होऊ दे. असं म्हणून. आणि त्या वेळेपासून म्हटल्या माझ्या मैत्रिणीसुद्धा आईंच्या मार्गात, म्हणजे जे पण करतोय आपण ते कंटिन्युअसली केले पाहिजे, भले काय पण असू दे, असं म्हणून आईंच्या मार्गात आल्या मैत्रिणी. पण ही गोष्ट मोस्टली होत नाही म्हटल्या, की काहीतरी कुणाबरोबर तरी वाईट घडतंय आणि त्यावेळेला ते एखाद्या देवाचं किंवा एखाद्या गुरूंचं करत असलं, तर त्या गुरूंचं दुसरं कोण करायला जाणार नाही. ही गोष्ट आहे. पण माझ्या मैत्रिणी माझ्या वाईट काळात मी आईंचं करायला लागले हे बघून त्यासुद्धा कंटिन्युअसली करायला लागल्या म्हटल्या. नामस्मरण आणि भजन ह्या गोष्टी करायला लागल्या. आणि मग मी म्हटल्या 15 मिनिटाचं नामस्मरण सकाळचं करायचे आणि सायंस्मरण करायची. हे चालू झालं माहेरातसुद्धा. आणि नंतर 2 महिन्यानंतर हे सगळं आमचं डायव्होर्सची प्रक्रिया चालू होती म्हटल्या. डायव्होर्स घ्यायचं चालू होतं. आणि मग त्यांच्याकडून हे ते झालं. आणि आईंच्या चरित्रात म्हटल्या, त्या मला विचारत होत्या, की "ताई असं का मग?" तर मी पण तुमच्यासारखीच एक आहे. मी काय सांगणार? आईंना माहिती. कदाचित हेच गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल म्हणून. तर त्या म्हणायच्या, की "मला माझं नवरा पूर्वीसारखा होऊन मला न्यायला येऊ दे." असं मी आईंना प्रार्थना करायची, की पहिल्यासारखा माझा नवरा झालेला मला दिसू दे आणि मला न्यायला येऊ दे. ऑब्व्हियसली प्रत्येक बाईची तशी इच्छा असते. मग तर ते होण्याची कुठंच चिन्ह नव्हती. शेवटी फायनल गोष्ट जी डायव्होर्स घ्यायची तीच झाली. आणि झालं आमचं डायव्होर्स झाला.
पण दागिन्यांसाठी सुद्धा मला इतका त्रास दिला म्हणला. मी तिघा भावात एकटी, माझं इतकं लाडात मी वाढलेले. मला जवळजवळ म्हटले 12 ते 13 तोळे सोनं घातलेलं होतं माझ्या आईवडिलांनी, आणि मी अगदी प्रेमानं त्यांना मागत होते की माझे दागिने फक्त मला द्या. आणि माझ्या आईवडिलांनी चांदीची जी पण भांडी दिलेली होती ती चांदीची भांडी, का तर चांदीची भांडी नाही म्हटलं तर म्हटल्या परातभर चांदीची भांडी माझ्या आईवडिलांनी मला दिलेली होती. अख्खी परात पूर्ण भरेल एवढी सगळी चांदीची भांडी होती. आणि ती चांदीची भांडी आणि माझं सोनं जेवढं दिलेलं आहे तेवढं द्या. तर अजिबात म्हणजे त्या गोष्टींसाठी सासरचे तयार होत नव्हते म्हटले. आणि आईंच्या चरित्रात मी वाचलंय म्हणल्या की ज्याला आपण गोड बोलून एखाद्या माणसाकडनं काम करून घेतोय त्यावेळेला ते काम होतंय, आणि तिरस्कारानं किंवा रागानं ज्या गोष्टी आपण म्हणतोय त्या गोष्टी होत नाहीत. तर मी खूप प्रेमानं, खूप समंजसतेनं आमच्या आईवडिलांना पण सांगून, वडील माझे इतके स्ट्रिक्ट आहेत म्हणले. एकदा जर त्यांनी ठरवलं तर सगळ्यांना लोळवू शकत होते एवढे, पण मुलीसाठी मी प्रत्येक वेळेला म्हणायची सहनशीलतेनं होऊ दे, काय व्हायचं ते सहनशीलतेनं, जे पण निर्णय व्हायचे सहनशीलतेनं होऊ देत. पण नाही म्हणले, ते ऐकायला तयार नव्हते. आणि ज्या वेळेला माझा बांध तुटला त्यावेळेला मी म्हटलं की नाही, त्यांच्याच भाषेत हे करून ते हे करायचं. आणि ज्यावेळेला आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तरं देऊन ते हे करायला सुरुवात केली, ज्यावेळेला त्यांच्यासारखंच वागून हे केलं, त्यावेळेला आमचे दागिने आणि आमचं हे आम्हाला परत मिळालं. हे घडलं म्हणतात. मग त्या म्हटल्या की असं का ताई? तर आता मी काय उत्तर देऊ तुम्ही सांगा. आता मला नाही काय माहिती म्हटलं, मी काय सांगू. आता ह्या सगळ्या गोष्टी आईंनाच माहिती. कधी कधी आईंना पण वाटत असेल की हे एवढं बेकार कलियुग आहे की गप्प बसून इथं चालणार नाही, इथं काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे असं आईंना पण वाटत असेल कधीतरी, आणि ते दिलं गेलं पाहिजे म्हणून आई बुद्धी देत असतील म्हटलं. असू शकते म्हटलं, मला माहिती नाही म्हटलं. आता काय आईंच्या मनात जे असेल ते मला नाही माहिती म्हटलं. पण तुम्हाला सांगू म्हटलं, डायव्होर्स झाल्यावर मला असं वाटलं की काय नाही, आईंनी हरवलं मला आणि संपलं. मला नाही आता काहीच इच्छा नाही आता, आणि आईंनी हरवलं. मी इतकी रडले म्हटल्या. ज्या दिवशी पूर्ण सगळं संपलं त्या दिवशी असं वाटलं संपलं, आपलं आयुष्यच संपलं. म्हणजे सुरुवात होती पण असं वाटलं की संपलं आयुष्य. झालं म्हटलं, सगळं झालं. त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर सगळेजण म्हणायला लागले दुसरं लग्न आपण करूया, तुझं खूप चांगलं मिळेल हे नंतर म्हटलं माझ्या अंगावर काटा यायला लागला. लग्न ह्या गोष्टींच्या ह्याच्यातनंच मला रस उडला आणि माझ्या अंगावर काटा यायला लागला म्हटल्या. आणि नंतर तरी पण स्थळं वगैरे वडील स्ट्रिक्ट होते, आणि पण माझ्यावर खूप माया वडिलांची म्हणल्या त्या. पण स्थळं त्यांनी पण मला गोड बोलून सांगितलं, आपण जे पण आता करेन हे पण आपण व्यवस्थितच हे केलेलं, पण काय असते काय होतं माहीत नाही. पण आता एकदम व्यवस्थितच आपण हे करायचं, सगळं आधी व्यवस्थित. आपण 5-6 महिने आधी सगळी चौकशी करायची, काय आहे नाही सगळे बघूनच आपण हे करायचं. पण असं आयुष्य तुला काढता येईल का? तर ती म्हणायची, त्या म्हणतात, मी म्हणायची काढते मी, मला माझ्यावर पूर्ण भरोसा आहे, मी काढते. पण आईवडील शेवटी हे करतात. आणि नंतर म्हटल्या की मला स्थळ एक सांगून आलं, आणि खूप म्हणजे तुम्हाला सांगते म्हटल्या, विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट मला मिळाली म्हटल्या, विचार करण्याच्या पलीकडची. आणि नंतर मला कळलं की त्यांच्या आत्याच्या मुलीसोबत त्यांचं लग्न झालं आहे तिकडं. आणि हे म्हणजे माझ्यासाठी इतकं धक्कादायक होतं म्हणल्या. पण माझं लग्न ठरायच्या आधीच त्यांचं लग्न झालेलं कळलं म्हणल्या. खूप मी रडले म्हणल्या. विचार म्हणजे कोणी करूसुद्धा शकणार नाही एवढा त्रास करून घेतला मी स्वतःला. रात्रीचं उठून असं वाटायचं फास लावून घ्यावा, काहीतरी करून घ्यावं. आईवडिलांसाठी गप्प बसायचे. आणि म्हटल्यानंतर मला स्थळ आलं, आणि इतकं म्हणल्या प्रमाणाच्या बाहेर जे मी पहिल्या 3.5 महिन्यात जे सुख मी म्हणत होतो ना, त्याच्यापेक्षा 1000 पटींनी मला आत्ता मिळालेलं आहे म्हटल्या. आणि ह्या सगळ्या पिरियडमध्ये एक गोष्ट मी कधी चुकवली नव्हती
माझी सेवा हे म्हणजे इतके चढ उतार आले, पण मी काय असू दे, काय असेल ते असेल, नशीब होतं. आणि मी म्हणजे खूप जास्त आईंना मी हे पण करायचे नाही म्हटल्या. एखादं फूल व्हायचं, दिवाबत्ती करायची आणि उगीच करायचं भजन. मी आईंच्या फोटोकडे बघायची पण नाही. मी त्यांना काही मागत पण नव्हते. उगीच करायचं आहे आपल्याला, आपण जे नेम केला आहे तो करायचा आहे म्हणून मी करायला लागले होते. चरित्र वाचायचे म्हटल्या, त्यातनं आईंबद्दल वाटायचं चांगलं. पण असं मनापासून मी त्या म्हणतात, मी तुमचे व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही जसं म्हणतात ना, आई म्हणजे खूप स्वतःसाठी आपल्यासाठी खूप हे आहेत. कृष्ण आपण ह्याच्या रूपात बघतोय, एखाद्या सख्या सोबत्याच्या रूपात बघताय, असं तुम्ही जे म्हणताय ना, मी तसं काहीच नाही केलं म्हणल्या. मी काहीच मानत नव्हते. म्हणजे मी त्यांना गुरु पण मानत नव्हते. का तर डायव्होर्स झाल्यापासून तर माझं सगळं संपलेलं होतं. मी आईंना गुरु पण मानत नव्हते. मी आईंना काहीच मानत नव्हते. फक्त करायचं म्हणून करायचं आणि पाया पडायचं, हे करायचं. आणि ज्या वेळेला माझं लग्न ठरलं, त्या दिवशी दुसरं लग्न ज्यावेळेला ठरलं, त्या दिवशी आम्हाला पहिल्यांदा भेटायला, म्हणजे मला त्यांना भेटायला त्याने हे करायला, तर त्या दिवशी त्यांनी मला फक्त एक शब्द बोललेला, की तुझ्या आयुष्यात काय काय झालं ते पास्ट होता, तू ते विसरून जा. आणि मी तुला खरं सांगतो, की तुला आता मनात जी भीती वाटत असेल, की माझं पुढं पण काय होईल, आयुष्याच्या शेवटपर्यंत, माझं आयुष्य किती आहे तुला मला माहिती नाही आहे, पण आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तुझ्यासोबत असणार. आणि कुठल्याही क्षणी, कुठल्याही वाईट परिस्थितीत मी तुला कधी सोडणार नाही. आणि तुझ्यावर माझ्याकडून कुठली वाईट वेळ येऊ देणार नाही, एवढंच मी तुला सांगू शकते. मी तुला दुसरं काय वचन देऊ शकत नाही. पण कुठली वाईट वेळ माझ्यामुळं तुझ्यावर येईल असं मी कधीच करणार नाही, तुझी साथ कधी सोडणार नाही. एवढ्या एका शब्दावर मला तरी पण म्हणल्या, हे काय असल्या शब्दांना माझ्या आरती काय मोल नव्हता म्हणल्या. आणि झालं, लग्न झालं, हे झालं. पहिले दिवस सगळे छानच होते तिथं पण म्हणल्या. पण मला त्या क्षणांची सुद्धा भीती वाटायची, की हेच असंच आपण पहिला पण बघितलेलं आहे, कधी काय होईल. पण आज म्हणल्या माझ्या लग्नाला बरोबर 5.5 वर्ष झाली, पण आज तागायत म्हटला मला कधीही कुठलाही. आणि माझं लग्न झाल्यानंतर 1 महिन्यांनी आता त्यांनी जिथं आहेत ना, तिथं बदली झाली म्हटलं माझ्या मिस्टरांची. आणि मी आज आईंना गुरु नव्हे, माझ्या आई मानते म्हणल्या. ही जी गोष्ट त्याने बोलल्या ना, ती खूप माझ्या मनाला हे झाली. म्हणल्या लग्नाच्या दिवशीसुद्धा म्हटल्या, मी जे सायन्स स्मरण होतं, मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलेलं, मला माहिती नाही ह्यांनी कुठले माझे भोग कमी केले का, मला कुठलं काय दिले मला माहिती नाही, पण मी करते हे भजन म्हणला. मला माहिती नाही, त्यांनी माझे गुरु आहेत, माझ्या आई आहेत, मी काही म्हणत नाही त्यांना, मी फक्त हे नेमानं करत्या. माझ्या लग्नाच्या दिवशीसुद्धा मी सायन्स स्मरण केलेलं आहे म्हणल्या. सायन्स स्मरण माझं चुकलेलं नाही, म्हणजे ते करवून घेतलं म्हणल्या आईंनी. आणि आई आज जर बघितलं तर आई म्हणजे माझं सर्वस्व आहेत म्हणलं. मी आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, ज्या दिवशी माझा शेवटचा क्षण असेल त्या दिवशीसुद्धा सायन्स स्मरण करून मला मरण यावं. म्हणजे हे जे आहे ना, ह्याला आपण म्हणतोय शेवट गोड केला आईंनी. आणि जे पण आधी घडलं त्याची उत्तरं नाही देता येत, ते प्रारब्धाचे भोग म्हणावे लागतील. पण तुम्हाला सांगते, आज म्हटल्या माझा मुलगा आहे 2 वर्षाचा आणि माझी फॅमिली, आणि लग्नानंतर 1 महिन्यातच आम्ही म्हणजे एकदम छान पद्धतीनं मला आईंनी आमचं म्हणजे राजाराणीचा संसार म्हणतोय ना, तशा पद्धतीनं मला मांडून पण दिला, आणला. सासर पण एकदम चांगला आहे म्हटलं, कुणी असं काही हे नाही आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझे हे 5.5 वर्षात माझ्या एवढं हे झालं. आणि मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. ज्या माझ्या पहिल्या सासरच्या घराची, त्यांनी लग्न केलं, पण ते लग्न म्हटलं 1.5 ते 2-2.5 वर्षसुद्धा टिकलेलं नाही आहे म्हटलं. आणि त्या गोष्टी जाऊ दे, ज्याचं त्याचं गंगेत मिळालं म्हणायचं. पण ही गोष्ट आहे. तर असे जे असतात अनुभव,
ते अनुभव ऐकायला लागलं की आणि मग आपल्याला कधी कधी वाटतंय ना की काहीच नाही आहे, काही नाही आहे आयुष्यात, संपलं आहे सगळं. पण कधी कधी तिथूनच आपली चांगली आयुष्याची सुरुवात आपल्या गुरूंनी आपल्यासाठी करून ठेवलेली असतात. त्यामुळं सेवा आणि जी आपली उपासना आहे, सेवा आहे, जे पण आपण आईंनी आपल्याला दिलेलं नित्यकर्म आहे ते व्यवस्थित पार पडावं. कुणाचीही निंदा, नालस्ती किंवा काही वाईट आपल्याकडनं घडू नये. का तर ते प्रारब्ध परत कधी आपल्याला भोगायला लागू नयेत. इथनं पुढं तरी आयुष्याची चांगली सुरुवात व्हावी आणि चांगले कर्म घडावे आणि सेवा उपासना कायम घडावी. हीच मला तर आहे वाटते, आईंच्या चरणी प्रार्थना करावी सगळ्यांनी आणि त्या पद्धतीने सगळ्यांच्या हातून घडावं. व्हिडिओ जर खरंच कुणाला गरज असेल तर त्याला शेअर करत चला आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. मला वाटतं की खूप फापट पसारा झाला असं जर कुणाला वाटत असेल, पण ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या गोष्टी तर मी खूप कमी करत 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 का तर खूप वेळ आम्ही बोलत होतो. आणि प्लीज फोन करताना मात्र 2 ते 3 वेळेत करा. का तर असं तुम्ही बोलत असला खूप जास्त वेळ, मला वाटतं 1.5 तास आम्ही बोलत होतो आणि एवढा वेळ मग मी जर देत राहिले तर माझी घरची कामं राहतात आणि सगळ्यांचं शेवट गोड होणार. आई सगळ्यांचं चांगलं करणारच आहेत आपला. पण कसं होतं माहिती आहे का, बोलायला तेवढा वेळ असायला पाहिजे आणि त्यामुळं थोडंसं वेळेचं तेवढं पाळा. 2 ते 3 या वेळेत फोन करा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.